प्रणय भोईर टू ओपनर ऑन मिडल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ संतुलित संघ आहेत आणि दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना पाहायला मिळत आहे. तीन षटकांचा सामना आपण बघतोय. ऑनफिल्ड पंचाच्या भूमिकेत मुख्य पंच आपण बघतोय गणेश पाटील सर. तर स्क्वेलेकचे पंच आपल्याला पाहायला मिळतात अतुल शर्मा सर आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज उज्ज्वल पाटील सज्ज होतोय. तर नक्कीच वेल देखील स्टार्ट होतोय. टायमर ऑन केला गेलेला आहे. प्रणव भोईर स्ट्रायकर बॅटर तर नॉन स्ट्राईक बॅटर प्रणय भोईर पाहायला मिळतो आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज उज्ज्वल पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू उज्ज्वल पाटील टर्न होताना व्यापेटाच्या डोका करून सामना करेल फलंदाज प्रणव भोईर. मॅन इन फॉर्म सध्या स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय या दिशा भरकटतोय गोलंदाज पहिल्या चेंडूवर हलवर हाताळण्याचा प्रयत्न मात्र दिशेवर नियंत्रण पाहायला मिळत नाही. आव्हान धावणे अकाउंट ओपन होते आवाज भिनार संघाचा. आवाज भिनार असा एक संघ आहे नक्कीच आपण जर बघितलं तर चॅम्पियन ट्रॉफी जी पहिली आरशी पाटील फाउंडेशन मैदानावर झाली होती ज्यामध्ये जवळजवळ भिवंडी तालुक्यामध्ये या सर्वच ग्रामीण संघाचा सहभाग होता आणि त्यावेळी या संघाने पहिली चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम केला होता. तोच संघ आपण पाहतोय सध्या प्रथम फलंदाजी करताना. इथे मात्र आपण पाहतोय दुधाम स्थितीत सापडला होता. डबल माइंडेड झाला होता फलंदाज प्रणय भोईर आपण पाहतोय या सध्या स्ट्रायकर एंडला. तर नॉश एंडला प्रणय भोईर पाहायला मिळतोय. प्रणव आणि प्रणय ही जोडी मैदानामध्ये. वडनगर विपक्ष भिनार या दोन संघामधला सामना. पहिले षटक मार्गस्थ आहे. उज्ज्वल पाटील वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकात आलतोय. राईट आर्म उर्ध्व स्टंप गोलंदाजी करताना इथे मात्र आडव्या बॅटने फटका केलेला आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन केलं फलंदाज प्रणव भोईर याने. संघाची धावसंख्या 2. पंचवीस ही दिमागदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय हा मोठा फटका प्रणय भोईरच्या बॅटमध्ये स्लॉकशिपचा फटका पाहायला मिळाला होता. गुडघा थोडासा वाकून हा फटका केला होता. इनसाइड आउट फटका मिस टायमिंग आहे मात्र क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. पॉईंट रिझल्टमध्ये चेंडू अडवला जातोय. एक सिंगल रन्स आणि सिंगलने संघाच्या धावसंख्या डबल डिजिटमध्ये प्रवेश करते 10 धावा. आवाज भिनार संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. सुमित मात्रे चषक 20-25 हे दिमागदाराच्या पाहतोय. आज स्पर्धेचा फायनल डे अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील सामना सध्या पाहतोय आपण भिनार विपक्ष वडनगर या दोन संघामध्ये. इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे. उंचच उंच लांब जाईल की नाही पाहावं लागेल आणि लांब देखील जातोय. चेंडू सीमाबार 6 धावांसाठी षटकार. एका बाजूला नक्कीच प्रणय भोईरच्या बॅटमधून षटकार आणि त्यानंतर प्रणव भोईरच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 16 वेगाने वाढताना पाहायला मिळत आहेत. अजून या षटकामध्ये शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उज्ज्वल पाटील सामनावीर फलंदाज प्रणव भोईर
स्विंग अँड मिस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र वापसी करताना गोलंदाज या चेंडूवर पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटक समाप्तीनंतर आवाज भिनार संघाची धावसंख्या बिनबाद 16 धावा. पहिल्या षटकासाठी नक्कीच 5 मिनिटांचा वेळ खर्च केलेला आहे. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. नुकतंच मंचावर आगमन झालेलं आपण पाहतोय. मोनीश गणेश म्हात्रे साहेब खारगाव गावचे उद्योजक, त्यांच्यासमवेत बालकुम गावचे उद्योजक स्वप्नील यादव पाटील साहेब आणि वैभव म्हात्रे साहेब जे खारगाव गावचे उद्योजक आहेत. या तिन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 16 आणि आता मात्र दुसरं षटक फार एंड करून गोलंदाजी ट्रॅकवर दूरच्या टोकाकडून जे मुंडेरा एंड आहे ते एंड करून गोलंदाज वडनगर संघाकडून घेऊन आलेले आहे. दिनेश चौगुले आपण बघतोय चॅलेंज एक्सप्रेस या नावाने देखील नक्कीच त्याची ओळख आहे. सध्या वडनगर एक्सप्रेस आपल्या ग्रामीण संघाकडून गोलंदाजी करताना इथे ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड क्षेत्रामध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय. थोडीशी ढील मिसफील्ड पाहायला मिळते आणि एकचं रूपांतर 2 मध्ये करताना फलंदाज. या दोन्ही संघाची धावसंख्या 18 धावा. किंग कोहलीचा जर्सी नंबर नक्कीच आपण पाहतोय सध्या स्कोरबोर्डवर 18 धावा. दिनेश चौगुले पुन्हा एकदा दूरच्या टोकाकडून राईट मोर द स्टंप. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळलेला आहे. सफल होऊन मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. चांगले क्षेत्रक्षण डीपमध्ये पाहायला मिळत आहे. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ते 19 वर. आवाज भिनार संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. या पहिले षटक उज्ज्वल ज्याचं 16 धावांचा राहिला होता आणि दुसऱ्या षटकामध्ये दिनेश चौगुले या पूर्णपणे अनुभव नक्कीच झोकून देताना पाहायला मिळतोय. खरं तर या संघामध्ये सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे. विकेट टू विकेट हा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो आणि यावेळी देखील फक्त एक सिंगल रन्सवर समाधान मानावं लागतं फलंदाजांना. सिंगलपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 20. टॉप 3 मध्ये या अगोदरच 2 संघांनी क्वालिफाय केलेलं आहे. वजश्री निंबोले आणि जयब्रामध्ये भाटाले आणि दोन्ही संघांनी रिपोर्ट देखील करायचा आहे कारण लकी ड्रॉ काढला जाईल. इथे हा चांगला चेंडू अगदी बुंदात चेंडू हाताळला होता. एक लेग बॅचच्या रूपाने आव्हान ते धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 21. यामध्ये विजय संघ कासरगोड संघाशी लढताना पाहायला मिळेल. सध्या आपण सामना पाहतोय भिनार विपक्ष वडनगर या 2 संघामध्ये. करार ऑफ ड्रायचा फटका लॉंग ऑफ रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे. इथे देखील फक्त सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. सिंगलपेक्षा अधिक नाही. या सिंगलवर भर देताना आपण पाहतोय या फलंदाज मोठ्या फटक्यापासून खरं तर गोलंदाज दिनेश चौगुले आणि या भिनार संघाच्या फलंदाजांना वंचित ठेवलेला आहे. कंट्रोल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपला जो अनुभव आहे तो अनुभव पूर्णपणे झुकून देताना आपल्या संघासाठी दिनेश चौगुले हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर दूरच्या टोकाकडून. इथे शबोलन करण्याचा प्रयत्न. इथे देखील आपण पाहतोय या फलंदाजाला फॉलो केलं होतं आणि या निर्धाव चेंडूने या षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाची समाप्तीनंतर आवाज भिनार संघाची धावसंख्या धावपलीकर 22 धावा. 11च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा जोडल्यात. या षटकामध्ये जर बघितलं तर दिनेश चौगुले या दांडगा अनुभव आहे आणि या त्या अनुभवाच्या जोरावर फक्त आणि फक्त त्याने 6 धावा खर्च केलेल्या आहेत.
ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम द्वितीय तृतीय तसेच उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज या आकर्षक ट्रॉफीज आहेत. त्या कैलासोचे अनुभाई चंद्रकांत पाटील यांच्या स्मरणार्थ शरद चंद्रकांत पाटील युविका एंटरप्राइजेस 70-70 ग्रुपचे सर्वे सर्वा ज्याच्या माध्यमातून टॉसबॉक्स आपण पाहतोय त्यांनी नक्कीच स्पॉन्सर केलेले आहेत. त्यानंतर मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज ही ट्रॉफी आपण पाहतोय जेव्हा मला स्वर्गीय यमुनाबाई बालाराम माले यांच्या स्मरणार्थ योगेश बालाराम माले यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत. त्यांचे विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर 40+ प्रथम पारितोषिकाची जी आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय त्यामुळे श्री मंगेश महादेव माली आणि कुमार शुभम मंगेश माली जे महादेव एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आपण जे शीतभाई आणि ट्रॉफी पाहतोय त्या मला कैलासोशी वैकुंठवासी अरविंद दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेले आहे. पुन्हा एकदा उडे आपण सामन्याकडे 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 22-11ची सरासरी प्रति षटकामागे आत्तापर्यंत राखलेली आहे. आणि आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज घनश्याम पाटील सज्ज होतोय वडूनगर या संघाकडून. सामनाकडील फलंदाज प्रणव भोईर जो एका षटकाच्या मदतीने वैयक्तिक 8 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथे मात्र मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिला फलंदाज प्रणव भोईर याची केली संपुष्टात. न्यू बॅटर किरण भोईर आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतो. पहिला फलंदाज प्रणव भोईर हा बाद झालेला आहे. खरं तर प्रणव भोईरकडून भरपूर अपेक्षा होत्या मात्र नक्कीच त्यांनी खरं तर अपेक्षा भंग केलेल्या कारण तब्बल जर बघितलं तर 4 चेंडू तो डॉट केलेला होता. एकूण आपण जर बघितलं तर 7 चेंडूचा सामना त्याने केला होता आणि फक्त 8 धावांचं योगदान त्याने दिलं होतं. संत इनिंग त्याची पाहायला मिळाली होती. खरं तर झटपट क्रिकेटमध्ये झटपट इनिंग खेळायची होती मात्र नक्कीच त्याच्या प्रकारे तो खेळू शकलेला नाही. न्यू बॅटर किरण भोईर इथं मात्र किरणच्या बॅटमधून हा पहिला ब्लास्ट चेंडू निघून जातोय डीपमध्ये झेलबाजूमध्ये फलंदाज बाद होताना. इथे मात्र आपण बघतो किरण भोईर हा देखील तंबूच्या आश्रयाला परतताना.
षटकार. पहिलं अर्धशतक देखील प्रणय भोईरच्या बॅटमधून पाहायला मिळत होतं. याच प्रकारे नक्कीच त्याने फटकेबाजी केली होती आणि त्याचा नमुना नक्कीच पेश करताना आपण बघतोय त्याच्या बॅटमधून हा टोलेजंग षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वेगाने वाढून होते. धावपलीकडे 29 धाव, 29 लॉस फॉर द 2 विकेट. लास्ट रन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. घनश्याम पाटील शेवटचं षटक हाताळतोय. कासारवडोली संघ नाही का आपण टॉससाठी तयारीत राहायचं आहे, कारण यामधील विजय संघ विपक्ष कासारवडोली टॉप 3साठी नक्कीच ती लढत असेल. या अगोदरच 2 संघाने टॉप 3मध्ये क्वालिफाय केलेलं आहे. ऐवजसे निंबवले आणि जयपुरामध्ये फाटाले आणि दोन्ही संघाने आपण लकी ड्रॉसाठी देखील रिपोर्ट करायचं आहे, कारण यानंतर सामना ज्यावेळी सुरू होईल तेव्हा इनिंग ब्रेकमध्ये लकी ड्रॉ देखील काढला जाईल. घनश्याम पाटील बॉलिंग ट्रॅकवर. सामना फलंदाज प्रणय भोईर. इथे फोर्स केला चेंडूला. अगदी चेंडू आकाशामध्ये उभा राहिलेला आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली. कॉटन बॉलच्या रूपाने अखेर प्रणय भोईर झेलबाद होतोय. बघावा तिथं या सुमित दादाची चर्चा हाय. अखेर सफलता अर्जित करताना आपण पाहतोय या षटकामध्ये तिसरी सफलता नक्कीच प्राप्त केलेली आहे घनश्याम पाटील याने. तर या अगोदर चेंडूवर षटकार खर्च केला होता आणि त्यानंतर वारंवार फलटवार करताना घनश्याम पाटील पाहायला मिळतोय. अखेर प्रणय भोईर याला डगॉटचा रस्ता त्याने दाखवलेला आहे. न्यू बॅटर देवराज आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूला फेस करेल. मोठ्या फटक्याची अपेक्षा केली जाते. इथे मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक मिडविकेटचा चेंडू खाली आणि अखेर शेवटच्या चेंडूवर देखील विकेट प्राप्त करताना घनश्याम आणि काम तमाम करताना अंतिम दिनी फायनल डेला आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत खारबाव गावचे उद्योजक मोनिश गणेश म्हात्रे साहेब आणि त्यांचा इतुची सन्मान सुरजजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. मोनिश गणेश म्हात्रे साहेब यांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि सुरजजी पाटील यांना विनंती असेल जे आयोजन कमिटीचे ॲक्टिव्ह मेंबर आहेत त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच मोनिश गणेश म्हात्रे साहेबांना सन्मानित केलं जाईल. सुमित म्हात्रे चषक 20-25 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि बहुमूल्य उपस्थिती नक्कीच आम्हाला लाभलेलं आहे. आपण पाहतोय यंग अँड डॅसिंग हँडसम पर्सनॅलिटी नक्कीच आपण पाहतोय मोनिश म्हात्रे साहेबांची आणि त्यांचा इतुती सन्मान आहे ते सुरजजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. हे आपण पाहू शकता. मोनिश गणेश म्हात्रे साहेब खारबाव गावचे युवा उद्योजक आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. शॉल पुष्पगुच्छ आणि नक्कीच विठ्ठल रखुमाईची नक्कीच ही प्रतिकृती दिली जाते. या सन्मान केला जात आहे मोनिश गणेश म्हात्रे साहेबांचा. त्यांची बहुमूल्य उपस्थिती अमूल्य वेळ त्यांनी नक्कीच या स्पर्धेसाठी दिला आहे. त्यानंतर आपल्यामध्ये बालकुम गावचे युवा उद्योजक स्वप्नील यादव पाटील साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती पाहायला मिळते आहे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन शुभमजी माले यांना की आपण आपल्या शुभ हस्ते स्वप्नील पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. बालकुम गावचे युवा उद्योजक आहेत. नक्कीच आपण पाहतोय हँडसम पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. एक
नक्कीच अगदी त्यांची पर्सनॅलिटी अगदी हिरोपेक्षा देखील कमी नाही. स्वप्नील पाटील साहेबांना आपण पाहू शकता आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मानित आहे शुभमजी माले यांचे शुभ हस्ते केलं जाते. बालकुम गावचे युवा उद्योजक आहेत. त्यानंतर मित्रांनो खारबाव गावचे आणखीन एक युवा उद्योजक वैभवजी म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूचे सन्मान गौरवजी माले यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते वैभवजी म्हात्रे साहेबांना सन्मानित करायचं आहे. खारबाव गावचे युवा उद्योजक आपण पाहतोय वैभवजी म्हात्रे साहेब त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्याने देखील अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता गौरवजी माले यांचे शुभ हस्ते वैभवजी म्हात्रे साहेबांना सन्मानित केले जाते. खारबाव गावचे युवा उद्योजक आहेत आणि या सन्मानानंतर पुन्हा एकदा बोलू आपण सामन्याकडे. आव्हान दिले गेलेले आहे ते 30 धावांचा आणि 30 या लक्ष्याचा पाठलाग कशाप्रकारे केलं जाईल आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सामन्याच्या कक्षामध्ये सज्ज होतील अजय घरत. Thank you so much, Subhash Dumar. आणखी एक महत्त्वाची मॅच आपल्या समोर आवाज भिनार विरुद्ध आई देवी वडुनवघर आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे या मॅचमध्ये आई देवी वडुनवघर संघासाठी. आता फलंदाजांवर जबाबदारी असेल संघाला जिंकून देण्याची, मात्र त्यासाठी चांगली बॅटिंग करावीच लागणार आहे. 29 धावांपर्यंत मजल मारली आवाज भिनार संघानं आणि भिनार संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. 30 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. जिंकणारा संघ पुढच्या फेरीत आपल्याला पाहायला मिळेल. राजूभाई स्पोर्ट्स कासार वडवली संघाविरुद्ध त्यांना लढत द्यावी लागणार आहे आणि तो सामना अंतिम 3 मध्ये पोहोचण्यासाठीचा संघर्ष असेल. चला खेळाला सुरुवात करायची आहे. विनंती करतोय अजिबात वेळ दवडू नका. फलंदाजांना देखील विनंती असेल. सलामीचे फलंदाज केतन पाटील वंडर बॉय ऑफ वडुनवघर विथ प्रशांत पाटील. चांगला खेळला होता प्रशांत पहिल्या मॅचमध्ये. केतन लवकर बाद झाला होता. 4च धावा त्याने बनवल्या होत्या. त्या मॅचमध्ये 4 ओव्हर्समध्ये 33 धावांचं टार्गेट होतं. या मॅचमध्ये 3 ओव्हर्समध्ये 30 बनवायचे आहेत. प्रतिषटक 10ची सरासरी गाठायची आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज जतीन राणे आणि हे पहिलं षटक फार महत्त्वाचं ठरणार आहे कारण पॉवर प्लेचं षटक आहे. टिचून मारा करावा लागणार आहे जतीनला. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल टॉस फेकून दिलाय वाईड मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग दणदणीत षटकार. राहिली आहे. मागच्या मॅचमध्ये देखील आपण बघितलं होतं पहिला बॉल मला वाटतं त्याने फुलटॉस टाकला होता. पहिले चेंडू फार महत्त्वाचे असतात. खरं तर प्रत्येक बॉलवर तुम्हाला सतर्क राहायचं असतं ॲज अ बॉलर, परंतु षटकातील पहिला आणि षटकातील शेवटचा बॉल हा बॉल जास्त महत्त्वाचा ठरतो त्या दृष्टीनं, कारण हे जे चेंडू असतात त्यांच्यावर जास्त आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाज करतात. पहिलाच बॉल लुझनर फुलटॉस बॉल, त्याच्यावर एक तडाखेबंद फटका वाईल्डिश मिड विकेटला षटकार केतन पाटीलच्या बॅटमधून. आपण एन्जॉय करतोय सुमित म्हात्रे चषक 2025. पुन्हा एकदा हवेत खेळलाय मात्र मिस टाइम फटका आहे. झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. फिल्डर जज करतोय आणि चांगला झेल स्वीकारलाय. फलंदाज बाद. सुनील भोईर आउटफील्डचा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. मागच्या मॅचमध्ये देखील त्याने खूप चांगले कॅच पकडले होते. यावेळेला आपण बघतोय की हवेत हेलकावे खात होता बॉल. जज करणं एवढं सोपं नव्हतं आणि सुरुवातीला असं वाटत होतं की त्याचं जजमेंट चुकलं, थोडासा पुढे आला होता, परंतु शेवटच्या क्षणाला चांगली ॲडजस्टमेंट दाखवली आणि फलंदाज बाद झालाय केतन पाटील.
टायमिंग प्रॉपर साधता आलं नाही आहे. वेगानं ऑन साईडला वारे देखील वाहत आहेत आणि तिकडे षटकार ठोकणं थोडंसं इझी असतं, पण त्यासाठी टायमिंग चांगलं तर पाहिजे. चांगलं टायमिंग नव्हतं. फलंदाज बाद झालाय केतन पाटील. पहिला मोठा धक्का बसलाय 6 या धावसंख्येवर. आईदेवी वडुनवगर संघाला 30 धावांचा ते पाठलाग करतायत. 3-3 षटकांचे सामने आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅट्समन राहुल चौगुले, आणि राहुल देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. चांगला अनुभव त्याच्या पाठीशी. ऑफ साईडला पॅक फील्ड पाहायला मिळते. सर्कलच्या आतमध्ये 5 खेळाडू आहेत. ऑन साईडला 2 सर्कलमध्ये फिल्डर, 2 सीमारेषे लगत आहेत. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ऑफस्टिकच्या बाहेर एच, परंतु थोडासा पुढे पडलाय विकेट किपरच्या. चांगला एफर्ट होता. बॉल पूर्णपणे कॅरी झाला नाही आणि ऑलमोस्ट वायडर लाईनवर टाकलेला बॉल होता, त्याच्यावर बॅट फिरवली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चुकीच्या फटक्याची निवड पाहायला मिळाली, परंतु बचावला गेला आहे राहुल चौगुले. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 6 धावा फलकावर. आणखी 24 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडूंचा खेळ बाकी. सामना 2 दर्जेदार संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन बॅटच्या आतमध्ये लागलाय. बॉल चाललाय वेकेंट एरियामधून. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वेध घेत असताना डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू पोहोचतोय बॉलवर. तोपर्यंत मिळेल फक्त 1 धाव. या सिंगलच्या जोरावर स्वतःचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज राहुल चौगुले. आणि आता स्ट्रायकिंग एंडला असेल प्रशांत पाटील. प्रशांत देखील एक चांगला जुना जाणता खेळाडू आहे. छोट्या चणीचा परंतु उच्च कोटीचे फटके खेळणारा फलंदाज. पहिल्या फेरीच्या सामन्यातील तो सामनावीर देखील राहिला होता. दमदार बॅटिंग त्याने केली होती. चांगलं तंत्र आहे. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्यामध्ये देखील वाकबगार असलेला फलंदाज आहे. समोर जतीन राणे युवा गोलंदाज आहे. लॉफ्टेड फटका, वाईडिश लॉंग ऑनला. व्हॉट अ शॉट. बॉल सीमारेषा पार. अफलातून षटकार. त्यामुळेच गोलंदाजाला फार जास्त दक्ष राहणं गरजेचं आहे. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी येथे अपेक्षित असणार आहे जतीन राणेकडून. हा दुसरा षटकार येतो या ओव्हरमध्ये. धावसंख्या 13. 13 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. शिवसेना, युवासेना शाखा काल्हेर आणि बंद्र्या मारुती काल्हेरकडून या स्पर्धेचं अतिशय दमदार आयोजन. कमीत कमी प्रवेश फी आणि जास्तीत जास्त पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत. अवघ्या 6,000 रुपयांमध्ये तब्बल 1 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. आणि फक्त 24 संघांच्या दरम्यानची ही स्पर्धा. आजचा स्पर्धेचा समारोपाचा दिवस आहे, शेवटचा दिवस. हळूहळू स्पर्धा अंतिम टप्प्याकडे जाताना दिसते. गोलंदाजाला कमबॅक करावं लागणार आहे, कारण वाचवण्यासाठी फार जास्त धावा नाहीत. इथून फक्त 17 बनवायचे आहेत. स्लोवर डिलिव्हरी, लॉफ्टेड फटका. फटका थोडासा फसलाय, परंतु इनफिल्डला क्लिअर केलंय आणि बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. 1 बाउंस चौकार. कमालीचा फटका. खरं तर सुरुवातीला असं वाटलं की हा फटका फसलेला आहे. खरं तर टायमिंग 100% नव्हतं, परंतु इज गॉट इनफ ऑन इट, कारण मिड ऑफ सर्कलमध्ये होता. पॉवर प्लेचा फायदा घेतलाय. चौकार शेवटच्या बॉलवर. चांगली बॅटिंग प्रशांत पाटीलची. पहिल्या षटकाच्या अखेरीस वडुनवगर संघाची स्थिती अतिशय मजबूत आहे. धावसंख्या 1/17. समीकरण सोपं झालंय. 12 बॉल्समध्ये फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. राजूबाई स्पोर्ट्स कासार वडवली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. 12 चेंडू आणि 13 धावा. सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवत असताना फलंदाज प्रशांत पाटील 2च चेंडू खेळलेत, मात्र दोन्हीही चांगले फटके. 1 षटकार आणि 1 चौकार. सुरुवात केली होती केतन पाटीलनं पहिल्या बॉलवर षटकार ठोकून, मात्र दुसऱ्या बॉलवर लगेच तो माघारी परतला. जतीननं तिथे कमबॅक करून दाखवलं होतं, परंतु षटकाचा अंत आपल्याला खराब पाहायला मिळाला आणि ओव्हरऑल खर्चिक षटक राहिलं. आता 12 बॉल्समध्ये 13 बनवायचे आहेत. 12 बॉल्समध्ये 13 डिफेंड करायचे आहेत टीम आवाज बिनारला, कारण ते देखील जिंकण्यासाठी खेळत आहेत.
समीकरण सोपं जरूर आहे फलंदाजांसाठी, पण अखेर क्रिकेटचा खेळ आहे आणि हे षटक फार महत्त्वाचं असणार आहे. या षटकामध्ये टिचून मारा जर झाला, इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं तर शेवटच्या ओव्हरमध्ये मजा येईल. गोलंदाजीसाठी प्रणव भोईर. स्लोवर बॉल हलक्या हाताने तटवलाय. बॅक टू द बॉलर. धावचीची संधी आहे. तिन्ही यष्ट्या समोर होत्या परंतु निशाणा चुकलाय गोलंदाजाचा आणि फलंदाज बचावला गेलाय. एक धाव कंप्लीट. अगदी गिवअप केलं होतं त्या ठिकाणी राहुलनं. त्याला माहिती होतं की आता धावून देखील जास्त काही फायदा होणार नाहीये. जर थेट एष्ट्यांवर फेक आली तर काम तमामच होणार आहे. आशा पूर्णपणे सोडून दिली होती पण थोडी नशिबाची साथ मिळाली आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 18. एक धाव वाचवणं आता गरजेचं असणार आहे भिनार संघासाठी. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला चांगला फटका हुक केलाय. चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये जात असताना बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर वेगाने येतोय. चांगली फिल्डिंग. हेजिटेशन. हो मिक्सअप. पुन्हा एकदा धावचीची संधी निर्माण झाली आणि आता फलंदाज धावबाद. धावांवर हा दुसरा धक्का बसलाय आणि येथून सामन्याला कलाटणी मिळेल का हा एक प्रश्न निर्माण होतोय. 10 बॉल्समध्ये आता 11 धावांची आवश्यकता आहे आईदेवी वडुनवकर संघाला. दुसऱ्या धावेसाठी निघाले होते सुरुवातीला दोन्ही फलंदाज, नंतर थांबले. हेजिटेशन होतं, थोडीशी शंका होती दोघांच्या मनामध्ये. अखेर पुन्हा एकदा त्यांनी तो निर्णय घेतला की दुसरी धाव घ्यायची आहे परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. ताळमेळ असणं फार गरजेचं असतं अशा परिस्थितीमध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये करण येतोय. प्रशांत पाटील आणि करण पाटील ही जोडी आता खेळपट्टीवर पाहायला मिळते आईदेवी वडुनवकर संघाकडून. 10 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय या मॅचमध्ये. हा बॉल जागा बनवली आहे. इनसाइड आउट. बॉल हवेत खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर दूर आहे, थोडासा दूर राहिला अखेर आणि बॉल त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. तंत्रशुद्ध फटका प्रशांत पाटीलच्या बॅटमधून. ऑन साईडला तो चांगला खेळू शकतो आणि ऑफ साईडला देखील तेवढेच देखणे फटके तो मारू शकतो हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. जागा बनवली होती. इनसाइड आउट ऑन द राईज खेळला होता खरं तर, पण फिल्डरला बीट केलंय. महत्त्वाचा चौकार. धावसंख्या 23. फक्त 7 धावांची आवश्यकता. स्लॉक स्वीप केला. यावेळेला बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. समोर तिकडे फिल्डर येतोय बॉलवर. एक धाव मिळाली आहे आणि चांगली फेक तिकडनं येते विकेट कीपरकडे. एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या झाली आहे 24. 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता समीकरण 8 चेंडूंचा खेळ बाकी. 8 बॉल्समध्ये धावा बनवायचे आहेत फक्त 6. लेस दॅन रन बॉल इक्वेशन म्हणजेच काय तर पारडं जड झालेलं आहे आईदेवी वडुनवकर संघाचं. प्रणव भोईरनं मागच्या मॅचमध्ये देखील गोलंदाजी चांगली केली होती. 2 गडी बाद केले होते. थोडंसं खर्चिक षटक होतं परंतु 2 महत्त्वाचे गडी बाद केले होते. या मॅचमध्ये देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. ओ टॉप एच बॉल हवेत आहे. संधी निर्माण होऊ शकते. स्वतः गोलंदाज प्रयत्नशील. काय प्रयत्न होता परंतु अखेर हातातून बॉल निसटलाय. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. धावचीची संधी तिकडे नॉन स्ट्रायकरच एंडला कोणीच नाहीये. निशाणा चुकलाय आणि अखेर 2 धावा तर कंप्लीट झाल्याच होत्या. तिसरी धाव देखील पूर्ण केली फलंदाजांनी. येथे प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. गोलंदाजांना चेंडू डिलिव्हर केल्यानंतर जवळपास स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये त्याने धाव ठोकली होती. लाजवाब एफर्ट होता परंतु नशिबाची साथ मिळाली आहे फलंदाज करण पाटीलला आणि 3 मौलिक धावा देखील. धावसंख्या 27. आता फक्त औपचारिकता दिसते. 7 बॉल्स आणि 3 धावांची आवश्यकता. विजयाच्या अगदी उंबरट्यावर येऊन ठेपला या मॅचमध्ये आईदेवी वडुनवकर संघ. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त 3 धावा बनवायच्यात विजयासाठी. या आधीच्या सामन्यांमध्ये भरपूर धावसंख्या पाहायला मिळाल्या होत्या परंतु या मॅचमध्ये फक्त 29 धावा 3 ओव्हर्समध्ये. या मैदानाचा विचार करता ती धावसंख्या फार मोठी पाहायला मिळत नाहीये. आणि सुरुवात बघा दमदार होती भिनार संघाची. 16 धावा पहिल्या ओव्हरमध्ये होत्या मात्र तदनंतर गोलंदाजांनी पलटवार केला. अँगल डिलिव्हरी बॅटची कड आणि फलंदाज बाद. अजूनही सामन्यामध्ये थोडीफार चुरस आहे हे दाखवून देत असताना गोलंदाज प्रणव भोईर. चांगला मारा त्याने केलाय.
थोडी नशिबाची साथ मिळाली असती तर कदाचित इक्वेशन आणखी थोडं वेगळं पाहायला मिळालं असतं. पण आता 6 बॉल्स आणि 3 धावा हे समीकरण आहे. चांगली बॅटिंग केल्यानंतर प्रशांत माघारी परतलाय. एक षटकार आणि 2 चौकारांच्या जोरावर त्याने बनवल्या 15 धावा. उपयुक्त योगदान त्याचं हे वडूनवगर टीमसाठी. नवीन बॅटर मैदानामध्ये येताना दिसतोय घनश्याम पाटील. घनश्यामचं योगदान देखील फार महत्त्वाचं राहिलं या टीमसाठी. वडूनवगरसाठी त्याचं क्रिकेट उल्लेखनीय आहे. अंडर प्रेशर नेहमीच आपण त्याला पाहत आलेलो आहोत. मग बॅटिंगमध्ये असेल किंवा गोलंदाजीसाठी देखील डेथ ओव्हर्समध्ये घनश्याम येत असतो आणि या मॅचमध्ये त्याने कमालच केली. शेवटच्या षटकामध्ये 7 धावा देत तब्बल 4 गडी बाद केले. त्या अगोदर दिनेश चौगुलेचं षटक इकॉनॉमिकल होतं. प्रेशर त्यांनी वाढवलं होतं. 6 धावा फक्त खर्च केल्या होत्या आणि त्याचाच फायदा घेतला शेवटच्या ओव्हरमध्ये घनश्याम पाटीलनं. समीकरण सोपं आहे. 6 बॉल्समध्ये 3 धावांची आवश्यकता. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. जास्त काळ एकत्रित येऊ नका. टीम आवाज बिनार. आणि हा सामना संपल्यानंतर लगेच नाणेफेक केली जाईल पुढील सामन्याची. चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध राजूभाई स्पोर्ट्स कासार वडवली. तसेच जे पहिल्या 2 दिवसातील विजेते संघ आहेत त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील हजर राहायचं आहे. आई वज्रेश्वरी निंबवली आणि जय ब्राह्मणदेव भाटाळे 40+ फायनलिस्ट संघ. दोन्ही संघांना विनंती असेल आपण देखील उपस्थित व्हा. स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी आणि बंद्र्या मारुती काल्हेर. क्रिकेटचा खेळ आहे. अद्भुत खेळ आहे. 6 बॉल्समध्ये 3 देखील डिफेंड होताना आपण बघितलेले आहेत. 6 बॉलमध्ये 1 धाव देखील डिफेंड होताना आपण बघितलेले आहे. ते देखील फायनल मॅचमध्ये स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये बदलापूरमध्ये 2 वर्षांपूर्वी. तो एक इतिहास आहे आणि क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा अजिबात नेम नाही. गोलंदाजीसाठी रोहन. स्लोवर डिलिव्हरी हलक्या हातानं पुश केला आहे. मिड ऑफमधून फिल्डर येतोय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. चांगलं क्रिकेट. लूज बॉटम अँड पुश होता जेणेकरून बॉल फिल्डरकडे वेगाने ट्रॅव्हल होणार नाही. हलक्या हातानं खेळत असताना ही सिंगल घेतली आहे आणि फलंदाजाला माहिती आहे की जे काम सुईने होऊ शकतं त्यासाठी तलवारीची आवश्यकता नाही. क्विक सिंगल बाय करण पाटील. स्ट्रायकिंग एंडला असेल घनश्याम. चेंडू शिल्लक आहेत 5. धावा करायच्या 2. डॉट बॉलची आवश्यकता आहे. सिंगल वाचवणं गरजेचं होतं त्या पहिल्या बॉलवर देखील पण फिल्डर थोडासा दूर होता. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ वायडिश मिड विकेट स्क्वेअर लेग आणि इकडे बॉल चाललाय मिड विकेट सीमा रिषा पलीकडे. षटकार. मॅच फिनिश. सामना जिंकलाय आई देवी वडूनवगर संघानं. जबरदस्त कामगिरी या मॅचमध्ये देखील वडूनवगर टीमची. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम आई देवी वडूनवगर अँड हार्ड लक टफ लक आवाज भिनार. शरद पाटील साहेब आपला हार्दिक स्वागत. उज्ज्वल येत आहेत वडूनवगर टीमकडून. हितेश आलेले आहेत कासार वडवली संघाकडून. दोन्ही संघ नायकांचं हार्दिक स्वागत आहे. सामना प्रत्येकी 3 षटकांचा असेल. हितेश कॉल देत आहेत. टेल इज द कॉल आणि टेलच आलेला आहे. टॉस जिंकलाय. काय करणार? क्षेत्ररक्षण. शुभेच्छा असतील. खूप खूप वेळ फार अपुरा आहे. हार्दिक शुभेच्छा आपल्याला देखील असतील. पाहुण्यांचे आभार.
तर टॉस संपन्न झालेला आहे. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय या महत्त्वाच्या मॅचमध्ये राजूभाई स्पोर्ट्स कासार वडवली टीमनं घेतलाय. वडूनवघर संघाला प्रथम बॅटिंग करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. मोठा सामना आहे. सामना प्रत्येकी 3 षटकांचा असणार आहे. कुठेही जाऊ नका, लगेच मॅचला सुरुवात होते. लाईव्ह ॲक्शन तुमच्या समोर असणार आहे. इट्स ओ टू कॉम बॉक्स. आणि आता कॉमेंट्री बॉक्समधून आपण आवाज ऐकूयात. आमचे सहकारी समालोचक जे कर्जतहून आपल्यामध्ये उपस्थित राहिलेले आहेत. आजचा एक दिवस ते या स्पर्धेला देत आहेत, आपला अमूल्य वेळ देत आहेत आणि आपल्या सुंदर समालोचनानं क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करत आहेत. आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ कर्जत मनीष मुंडे सर. हॅलो, चला कासार वडवली टीम आपल्याला विनंती, आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. सामना हा 3 षटकांचा असेल, याची दखल घ्या दोनही टीमनं. एकीकडे आईदेवी वडूनवघर आणि दुसरीकडे कासार वडवली या 2 टीम संघादरम्यानचं ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरचं इनिंग ब्रेक असेल, त्या इनिंग ब्रेकमध्ये आपण खऱ्या अर्थानं ड्रॉ करणार आहोत. खरं तर 3 टीम आपल्याला पाहायला भेटतील. त्या 3 टीममध्ये एक टीम फायनलमध्ये प्रवेश करेल आणि एक टीममध्ये सेमीफायनल होईल, याची दखल घ्या.